पूजा समारंभामध्ये किंवा लग्न समारंभामध्ये आपल्याला पुरी भाजी खायला भेटते बघा। आणि ही पुरी केली की आपल्याला ही बटाट्याची पिवळी भाजी तर हमखास करायची इच्छा होते। तर पुरीसोबत खाण्या जाण्यासाठी किंवा टिफिनला अगदी सोपी रेसिपी म्हणून मी मस्तपैकी आज ही बटाट्याची सिंपल भाजी केली। सगळ्यांचीच आवडती आहे, घरोघरी बनली जाते, बनवायला खूप सोपी आहे, लागणारं साहित्य तर खूपच कमी आहे, झटकीपट अगदी 5 मिनिटात तुम्ही ही बटाट्याची झणझणीत भाजी बनवू शकता। याला तुम्ही चपात्यासोबत आणि स्पेशली पुऱ्यासोबत तर खूप भारी लागते। तर मी बटाट्याची भाजी केली की सण असो काही असो तर मी पुऱ्या तर नक्की काढते। तर आज मी मस्तपैकी बटाट्याची भाजीचा बेत केलेला आहे। तर नक्की व्हिडिओ बघा, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा। तर काही असं विशेष नाही आहे भाजीमध्ये, पण बनवायला सोपी आहे। तर हे मी बटाटे बघू शकता मस्त शिजून घेतलेले आहेत, फोडी केलेल्या आहेत, हे पाहू शकता बघा किती मस्त बटाटे शिजून निघले आहेत। तुम्ही बटाटे मॅश करून सुद्धा ती भाजी बनली जाते आणि अशी फोड्याची पण होती। आता इकडे बघू शकता ह्या भाजीला काही जास्त मी साहित्य वापरलं नाही, कांदा टमाटर मिरची आणि कढीपत्त्याची पानं, सिंपल भाजी आहे, झटकेपट बनली जाते। तर चला बघून येऊ आपण ह्याला बनवायची एक छोटीशी रेसिपी। तर कढईमध्ये मी तेल तापत ठेवलंय, थोडंसं ओली होती कढाई, कढीपत्त्याची पानं टाकलेत, त्यानंतर राई जिरं टाकते, एक अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरे, ही फोडणी पहिली सुरुवातीला तयार करायची आणि मग याच्यामध्ये आपण कांदा टमाटर मिरची हे टाकून परतून घ्यायचं। ही भाजी ना तुम्ही लाल मसाल्याची सुद्धा बनवू शकता, ती सुद्धा छान वाटते, पण सगळ्यांची स्पेशल आहे आपली ही पिवळी बटाट्याची भाजी। आता सण वगैरे सगळे आपले चालू होतील, तर त्यावेळेस पुरी भाजीचा बेत जर करायचा असेल तर अशा पद्धतीची सिंपल बटाट्याची भाजी करा। माझ्या घरामध्ये ना कुठलाही सण असो आणि पुरी जर करायची असेल ना तर मी ही भाजी हमखास अशाच पद्धतीने करते, काही वेगळं असं वाटण वगैरे काहीच करत नाही, पण इतके भारी ना आवडीने खातात ना सगळे। तर तुम्ही पण नक्की करा सिंपल पद्धतीची भाजी। तर बघा मी कांदा टमाटर टाकून घेतलं आहे, राई जिऱ्यासोबत कढीपत्त्याची पानं आणि चांगलं हे परतून घ्यायचं। थोडंसं हे परतून झालं, थोडंसं कच्चापणा याचा निघाला की आपण चवीनुसार मीठ ह्या स्टेजवर टाकायचं, भाजीवरून मीठ नका टाकू, ह्या स्टेजवर मीठ टाका। कांदा टमाटर आपण परतून घेतो बघा, त्याच वेळेस काय होतं मिठाची एक छान कोटिंग बसती बटाट्याच्या प्रत्येक फोडीला, कारण हे कांदा टमाट्यामध्येच मिक्स होऊन जातं ना मीठ, तर त्या भाजीला मग एकदम व्यवस्थित पॅक होतं, म्हणजे असं एक एक घास ना असा फिका सपक लागणार नाही मग। आता बघा मस्त कांदा टमाट्यामध्ये मीठ वगैरे परतून घेतले, थोडीशी किंचित हळद टाकायची। बटाट्याची पिवळी भाजी जर करत असताना तर हळदीचं प्रमाण मात्र थोडं कमीच ठेवा, त्याने ना रंग छान येतो आणि बटाट्याची भाजी ना दिसायलाही मस्त वाटते। आणि थोडासा धना पावडर टाका, तुम्ही हवं तर इकडं मसाले मॅजिकसुद्धा वापरू शकता शेवटला। आता मी इथं हळद आणि धना पावडर टाकलाय। आता हे थोडं परतून झालं व्यवस्थित तेलामध्ये मसाले की मग आपण शिजवलेल्या बटाट्याचे जे फोडे आहेत ते टाकून घेऊया। स्लो गॅस करायचा म्हणजे कसं चिटकायला नको। हे बघा मस्त अशा ह्या बटाट्याच्या फोडी एकदम मस्त शिजून निघलेल्या आहेत, 1-2 मिनिटातच भाजी ही तयार होते। झटकीपट टिफिनला जर काय सुचलं नाही ना तर एकदम बेस्ट भाजी आहे, सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही याला झटकीपट बनवू शकता। हे बघा आता मी मिक्स करून घेतलं आहे, हळद मिठाचं कोटिंग बघा किती छान आलं आहे आणि रंग बघा तुम्ही भाजीला किती मस्त आला आहे। वरून भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकायची, कारण ना कोथिंबीर शिवाय ना बटाट्याच्या भाजीला रंगतच नाही। तर मस्त मी कोथिंबीर टाकली आणि 1-2 वाफा देते म्हणजे छानपैकी अजून त्याचा फ्लेवर उतरेल आणि मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स करून घेते व्यवस्थित आणि बघा किती मस्त झाली का नाही आपली ही बटाट्याची सिंपल भाजी। बस आता परत एकदा कोथिंबीरचा एक लेअर लावते, मला बटाट्याच्या भाजीमध्ये ना कोथिंबीर आवडते, तुम्ही पण नक्की टाका, खूप भारी लागते भाजी। तर भरपूर सारा अशी कोथिंबीर टाकून झाकण ठेवते, एक वाफ देते अजून आणि आपण आता चेक करूया। तर झाली बघा 1-2 मिनिटातच ही परफेक्ट भाजी तयार, वाफा तयार झालेल्या आहेत आणि त्या वाफेमध्ये खूप छान याचा फ्लेवर उतरला आहे कोथिंबीरचा। असं एकजीव करून घ्यायचं, हलकाच वाफरायचा नाही तर बटाटे मॅश होऊ शकतात, त्या फोडी मग पूर्ण मॅश होतात, त्यामुळे हलक्याच हाताने मिक्स करायचं। आता ही बटाट्याची भाजी झाली बघा आपली परफेक्ट तयार, थंड करून घेते आणि मग बघूया आपण। तर इकडे बघू शकता बटाट्याची भाजी थंड झालेली आहे आणि ही अशी चमचमीत झणझणीत ही पिवळी बटाट्याची भाजी
तयार झाली आहे खाण्यासाठी. बस परफेक्ट भाजी बघा. पाहुणे रावळे जरी आले ना तर पुरी भाजीचं जर बेत करायचं मनात आलं तर ही भाजी करा आणि पुऱ्या काढा. बघा किती आवडीने खातील. काही वेगळं करायची गरज वाटणार नाही, इतकं छान लागतं पुरी भाजीचा बेत. तर अशी गरमागरम प्लेटमध्ये काढायची, गरमागरम पुऱ्या काढायच्या अशा, आणि त्यासोबत गरमागरमच खायचं. इतकं भारी वाटतं ना. माझं तर सगळ्यात फेवरेट म्हटलं ना पुरी भाजीमध्ये तर हीच बटाट्याचीच भाजी आहे. बहुतेक लोक छोले पुरी खातात, पण बटाट्याच्या भाजीची जी कॉम्बिनेशन आहे पुरीसोबत ते खूप भारी आहे. तर कशी वाटली तुम्हाला आपली सिंपल रेसिपी? खूप सोपी आहे, चपातीसोबत खाऊ शकता. बऱ्याच ठिकाणी ना ह्याला पावासोबतसुद्धा खाल्ले जातात ह्या बटाट्याच्या भाजीला. तर करून नक्की बघा जर तुम्हाला आवडली असेल तर. सिंपल पद्धतीची आहे, झटकीपट होणारी आहे, कमी वेळात होणारी आहे. तर चला आता मी मस्तपैकी गरमागरम पुऱ्या काढणार आहे आणि त्यासोबत याचा आस्वाद घेणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला. आणि कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर असेच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईबर करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा.